नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण एक वाटी मुगाच्या डाळीपासून खूप टेस्टी हलका-फुलकासा नाश्ता बनवणार आहोत. यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली. ही डाळ आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर ही भिजत घालायची आहे. तर इथे मी आधीच भिजत घालून ठेवली होती. 1 तासासाठी आपल्याला डाळ भिजत घालायची आहे. वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा तास ही भिजत घालून ठेवली तरी चालेल. आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. डाळ वाटण्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करते. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि थोडंसं आलं घ्यायचं. हे आता जाडसर असं वाटून घ्यायचंय. इथे हे वाटण तयार झालंय. हे वाटण आता आपण काढून ठेवूया, म्हणजे या भांड्यामध्ये आपल्याला डाळ वाटता येईल. वाटण मी काढून ठेवलंय. आता या भांड्यात डाळ काढून घ्यायची आहे. पाणी निथळून यामध्ये घालायची आहे. वाटताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये, कारण डाळ छान भिजली आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. ही डाळ आपल्याला दोनदा फिरवून अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. ही जास्त बारीक करायची नाहीये. आता इथे मी गॅसवरती कढई गरम करते. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं, अर्धा की एम काय बोल इथे आता मी 4 ते 5 काजू यामध्ये घातलेत आणि किंचित रंग बदलेपर्यंत हे मी भाजून घेतले. काजू काढून घेऊया. आता याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. यानंतर पाव चमचा हिंग घातलाय. पाव चमचा हळद घातली. हे सगळं थोडंसं परतून घेऊया. य- आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचंय आणि आता हे तेलावरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचंय. हे परतल्यानंतर यामध्ये वाटून ठेवलेली डाळ घालायची आहे. ही डाळ आता या फोडणी बरोबर छान अशी परतून घ्यायची आहे. जसं जसं आपण हे परतू तसं तसं ही डाळ ड्राय व्हायला लागेल आणि याचा गोळा व्हायला लागेल. ते इथे पहा, ड्राय झाले डाळ आणि कढई सोडायला लागले. ही रेसिपी करण्यासाठी थोडंसं जास्त तेल लागतं, म्हणून शक्यतो नॉनस्टिकची कढई घ्या. आज आपण मुगाच्या डाळीपासून सेव खमणी बनवतोय. सेव खमणी चण्याच्या डाळीपासून बनवली जाते, पण आपण ही आज अगदी हलकी-फुलकी अशी सेव खमणी बनवतोय, जी आपण मुगाच्या डाळीपासून बनवतोय. तर इथे आता याचा असा गोळा झालाय. आता यावरती झाकण ठेवायचंय आणि 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा हे आपण असं मोकळं करून घेऊया. सेव खमणी सॉफ्ट आणि मोकळी होण्यासाठी यामध्ये आपण दूध घालणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलंय. दूध घालायचं नसेल तर तुम्ही इथे पाणी घालू शकता किंवा मग ताक घातलं तरी चालेल. जे अर्धी वाटी दूध घेतलंय त्यातलं 2 ते 3 चमचे इथे घालायचं आणि सेवखमणी अशी मोकळी करून घ्यायची आहे. छान अशी परतायची आहे. यामुळे जी मुगाची डाळ आहे ती सगळीकडून एकसारखी भाजली जाईल. आता यामध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे दूध घालायचे
तर ही डाळ पूर्ण भाजण्यासाठी आपल्याला एकत्र 10 ते 12 मिनिटं लागतील. जे आपण अर्धी वाटी दूध घेतलंय त्यातलं 2 ते 3 चमचे दूध घालायचंय. छान परतून घ्यायचंय. पुन्हा दूध घालायचंय आणि पुन्हा परतून घ्यायचंय. आता याच्यावरती झाकण ठेवायचंय. झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता पुन्हा परतून घेऊया. पुन्हा यामध्ये दूध घातलं. सुरुवातीला ही डाळ कमी वाटत होती. जसं आपण हे परतत जाऊ तशी डाळ मोकळी होईल आणि प्रमाण वाढेल. इथे मी सगळं अर्धी वाटी दूध घातलंय. छान मोकळी झाली सेवखमणी. आता पुन्हा यावरती झाकण ठेवायचंय आणि 2 मिनिटं वाफ काढायची आहे. झाकण काढल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि अर्धा चमचा इथे मी पिठी साखर घातली. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आणि 1 मिनिटासाठी पुन्हा झाकण लावून वाफ काढूया. तर आपली ही सेवखमणी आता तयार झाली आहे. अगदी सॉफ्ट मोकळी अशी ही तयार होते. गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. सगळं मिक्स करूया एकदा पुन्हा. आता यावरती जे आपण काजू फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आणि यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. काजू आणि कोथिंबीर मिक्स करूया. आता ही सेवखमणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. चण्याच्या डाळीपासून तुम्ही सेवखमणी किंवा वाटली डाळ बनवत असाल, मुगाच्या डाळीपासून एकदा नक्की बनवून पहा. खूपच चवदार होते आणि हलकी फुलकी होते. इथे वरून थोडासा कांदा घातलाय, बारीक शेव घालायची आहे. यानंतर थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आणि इथे थोडीशी आता कोथिंबीर घातली आहे. पुदिन्याच्या चटणी बरोबर इथे मी ही सेवखमणी सर्व्ह केले. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.